आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी मराठ्यांच्या यांनी या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तो विषय सगळ्यांनी लावून धरावा। याचबरोबर त्यांनी मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण या मागणीविषयी बोलावं, लावून धरावं। मराठ्यांची मागणी एक आणि तुम्ही वेगळी करताय की वेगळी द्या। जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहेत हे आजपासून ग्राह्य धरलं जाईल। कारण मराठा बघणार आहे कोण बोलतोय, कोण काय कारण सांगणार आहे। सगळ्याच आमदारांनी सुद्धा इतरही आमदारांनी याविषयी बोलावं। मात्र मूळ विषय असा आहे की जे आजचं अधिवेशन आहे यात सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना यावर अगोदर चर्चा करून त्याची अंमलबजावणी करावी। सगळे सोयरे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला न्याय कसा मिळू शकतो आणि सोबतच सगळे सोयऱ्यांची तुमची व्याख्या काय आहे त्याबद्दल सगळ्या सोयऱ्यांची किती महत्त्वाचं आहे आणि आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारलाही आता माहिती आहे। डबल त्यांनी त्याची माहिती करून घेऊ नये। कारण आज जर 5 ते 6 महिने झाले मराठा झुंजतोय पोरं मोठे व्हावेत म्हणून, म्हणजे आम्ही मागणी केली एक आणि तुम्ही इथं करताय दुसरंच। तुम्ही अधिवेशन बोलवलं आहे, 1-2-3 लोकांचं मत होतं ते आरक्षण आणि त्यात 100-150 लोक ते घेतील, 100-150 लोक त्याचा फायदा। आज करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचं कायदा पारित करू असं 3.5 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे। मग तुम्हीच सांगितलेल्या शब्दाला इतका वेळ लागायला लागला आहे। त्यासाठी या अधिवेशनात सुरुवातीला तुम्ही सगळ्या सोयऱ्यांचा विषय तातडीने घ्या आणि त्याची अंमलबजावणी करा। नुसतं आंदोलन हे मात्र शांततेत असणार आहे, पण भयंकर मोठं आंदोलन असणार। म्हणजे विशेष प्रवर्ग करून जर आरक्षण दिलं आणि सगळे सोयरेवर चर्चा केली नाही तर मग मात्र प्रचंड मोठं या राज्यात आंदोलन उद्या त्याची आम्ही 21लाच घोषणा करणार। प्रचंड मोठ्या शांततेत मराठ्यांचं पुन्हा आंदोलन उभं राहणार। कारण आंदोलनच आमच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून ओबीसीतून मागणीसाठी, आणि ते डावलून तुम्ही तिसरं कसं घेताय प्रत्येक वेळेस? आम्ही नाकारलं नाही आहे, ते देताय ते मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार तुम्ही आरक्षण देताय ते द्या। त्यांना ते 2-3 जणांना लागतंय ते, कारण त्यांना आणखीन बी मराठ्यांचं वाटोळं करायचं। तेही आयोग याच आंदोलनामुळे गठीत झालेला आहे। याच आंदोलनामुळेच तेही आरक्षण मिळतंय। जे काय आज कायदा होईल तेही याच गोरगरीब मराठ्यांचं यश यांनीच या जे 2-4 जणांना लागतंय 100-150 यांना मिळवून दिले। खरं तर ह्या 100-150 या गोरगरीब करोडो मराठ्यांना द्यायला पाहिजे होतं, तरी याच मराठ्यांच्या आंदोलनामुळं गठीत झाल्याने ते मिळतंय। त्याबद्दल आमचं काय मत नाही। हे भाग 2 वेगळे वेगळे। सामान्य मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून आणि आम्हाला तेच पाहिजे। ते 2-3 ते 150 ते कोण आहेत असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे, ज्यांच्यासाठी हे अधिवेशन घेतलं जाते म्हणताय तुम्ही, कायदा करणार आहेत असं म्हणताय। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, त्यांना पुन्हा पुन्हा तेच वाटोळं करायचं आहे। जसं मागे ईशीबीसीचे पोराचे निवडी झाल्या नियुक्त्याच झाल्या नाही। ज्यांच्या हातात आता पेन पाहिजे होता, कमरेला इन केलेला बेल्ट पाहिजे होता, त्या पोरांच्या हातात आंदोलनच हत्यार आहे आणि वय पण निघून चाललंय त्यांचं, वाटोळं झालं त्यांचं पूर्ण। आताही आरक्षण नाही टिकलं तर तेच होणार। त्यापेक्षा मराठ्यांची मागणी ओबीसीतून आम्ही येत आमचं ते आरक्षण द्या आणि ज्यांच्या नोंदी नाही त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्या। त्यासाठी अधिवेशनात खरी चर्चा व्हायला पाहिजे। तुम्हाला 3 लोक महत्त्वाचे का 5.5-6 करोड मराठी महत्त्वाचे? याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि याचं उत्तर मराठी सुद्धा देणार आहे। तुम्हाला ते 3 100-150 महत्त्वाचे की 5-6 करोड मराठी महत्त्वाचे हे तुम्हाला 21ला कळत। पण यावर तुम्हाला सरकार